लेजर अकाउंट बनवण्यासाठी आपल्याला कधी कधी अशा पद्धतीचा प्रश्न येतो ज्यामध्ये आपल्याला डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस ऑलरेडी दिलेले असतात. कोणाकोणाचे डेबिट बॅलन्सेस दिलेले आहेत बा आपल्याकडे? रामलाल परचेसेस आहेत का? हो. आणि क्रेडिट बॅलन्स कोणाकोणाचे दिलेले आहेत? एबीसी कंपनी, कॅपिटल, सेल्स, सॅलरी, हरी. आणि नंतर काही खाली ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. या ट्रान्झॅक्शनवरून जर्नल न बनवता डायरेक्ट लेजर पोस्टिंग कशी करायची हे आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत, आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर्नल एंट्री करता येणं गरजेचं आहे. जरी तुम्हाला इथे करायची नसेल तरीही किमान ट्रान्झॅक्शन वाचल्यानंतर त्याची जर्नल एंट्री काय होते हे आपल्याला समजणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर फॉलोइंग लेजर अकाउंट्स. ठीक आहे. आता त्यांनी एवढेच अकाउंट बनवायला सांगितले. मी एवढे सगळे अकाउंट या ठिकाणी ड्राफ्टिंग करून ठेवलेले आहेत. पहा, रामलाल अकाउंट आहे का? परचेसेस अकाउंट आहे का? दिसतंय स्क्रीनवरती? हो. आणि ह्या अकाउंटला नंतर आपल्याला सगळ्या पोस्टिंग करायच्या आहेत. सर्वात अगोदर काय करायचं माहिती आहे का? जेव्हा आपल्याला प्रश्नामध्ये असं दिलेलं असेल त्यावेळेला डेबिट बॅलन्सेस कशा कशाचे दिलेले डेबिट बॅलन्सेस? रामलाल परचेस. हा, मग मी रामलाल अकाउंटचा किती बॅलन्स आहे? 75,000. 75,000. मग मी रामलाल अकाउंट मध्ये 1/1/2022 ला बरोबर का काय लिहिणार? पहिल्यांदा डेबिट बॅलन्स दिलेला आहे ना. हो. किती रुपये? 75,000. 75,000. आलं लक्षात? कोणत्या साईडला लिहिलं मी रामलालच्या? डेबिट साईडला. का बरं डेबिट साईडला लिहिला? कारण डेबिट बॅलन्स दिलेला आहे ना. कारण डेबिट बॅलन्स आहे. हो. हा. परचेसेसचा कोणता बॅलन्स आहे रे? डेबिटच आहे ना. डेबिट. डेबिट बॅलन्स. हो. मग मला पुन्हा परचेसेस पण तसंच लिहायचं ना. काय लिहिणार मी? हो. परचेसेस अकाउंट मध्ये सुद्धा काय लिहिणार? किती रुपये? 1,26,000 आहे वाटतं सर ना. 26 आहे का? 1,26,000. पहा, 1,26,000 आहे का? दिसले का? हो. हो, 26 आहे. नंतर कॅश अकाउंटचा किती बॅलन्स आहे? 32,000. डेबिटच येणार आहे यश. हो. कुठे लिहिणार मग कॅश अकाउंट मध्ये? डेबिट साईडला. काय लिहिणार? टू बॅलन्स ब्रॉट डाउन. किती रुपये? 32,000. 32,000. बर. त्यानंतर मीनाज अकाउंट मीना अकाउंटचा 50,000 आणि बँक अकाउंटचा 10,000. 10,000. कोणता बॅलन्स आहे? डेबिट आहे ना. हो. मग सांगा, 50 आणि 10 मीनाचं कुठे लिहायचं मला बॅलन्स? डेबिट साईडला. काय लिहायचं मला? टू बॅलन्स ब्रॉट डाउन 50,000. आणि बँकचा सुद्धा टू बॅलन्स ब्रॉट डाउन 10,000. 10,000. 10,000. इथपर्यंत समजलं? हो. हो. बर. नंतर क्रेडिट बॅलन्सेस कोणाकोणाचे दिले रे त्यांनी? एबीसी कंपनी, Capital, कॅपिटल Sales, Harish. आहे का? सांग, एबीसी कंपनी मध्ये मला 80,000 रुपये आणि कॅपिटल मध्ये 1,11,000 रुपये कुठे लिहायचे? क्रेडिट साईडला. क्रेडिट शाबास. साईडला. काय लिहिणार रे मी? बाय बॅलन्स. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. किती तारखेला? 1 तारखेला. 1,00,000. 1/1/2022 ला. काय लिहिणार मी? बाय बॅलन्स ब्रॉट. बॅलन्स ब्रॉट. किती रुपये होते एबीसी चे? किती होते? 80.
80,000 ना. हो 80, 1,11,000, सेल्सचे 85 आणि हरीशचे 17. लक्षात ठेवता का आता? एबीसीचे किती? 85,000. 80,000. मग दुसरं अकाउंट कोणतं आहे? कॅपिटल. कॅपिटलचा कोणत्या साईडला बॅलन्स आहे? डेबिट का क्रेडिट? क्रेडिट साइड. काय लिहायचं मग सांग बरं. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन डाऊन 1,11,000. बरं. 1,11,000. सेल्स अकाउंटचा कोणता बॅलन्स होता? क्रेडिट बॅलन्स. काय लिहू मग सांग बाय बरं. बॅलन्स. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन बाय किती रुपये? बॅलन्स डाऊन 85,000. आणि हरीशचा क्रेडिट बॅलन्स किती रुपये? 17,000. 17. संपले बॅलन्सेस संपले का? हो. आता मला सांग, हो. मला पहिला ट्रान्झॅक्शन काय रे? पहिला ट्रान्झॅक्शन Bought goods from Harish rupees 72,000. याची जर्नल एंट्री येते का तुला साक्षी? येते ना सर. परचेसेस अकाउंट डेबिट टू हरीश अकाउंट 72,000. परचेसेस अकाउंट डेबिट टू. हरीश अकाउंट. मग याची लेजर पोस्टिंग कोणती कशी होते सांग बरं. कोणत्या अकाउंटच्या कोणत्या साईडला काय लिहायचं मला? परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला टू हरीश अकाउंट आणि हा. टू हरीश अकाउंटच्या क्रेडिट साईडला परचेस अकाउंट. बाय परचेस. बाय परचेस अकाउंट. किती तारखेला? 1 तारखेला. सांग मग परत एकदा मला कुठे कुठे लिहू. परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला टू हरीश अकाउंट आणि हा. हरीश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय परचेस अकाउंट. टू हरीश अकाउंट. किती रुपये ग? 75,000. 75,000. 75 होते. 72. मला नाही माहिती. किती आहे? 72. बर. मग आता मी परचेस अकाउंट मध्ये हरीश नाव लिहिलं म्हणजे दुसरा एपे कुठे जाणार? कुठे जाणार रे यश? हरीश अकाउंट मध्ये क्रेडिट साईडला बाय परचेस. शाबास. हरीश अकाउंट आहे का आपल्याकडे? हरीश अकाउंट आहे आहे ना. हो आहे ना. कुठे गेला रे हरीश? अरे गेला हरी कुण्या गावा. हा आहे. काय लिहायचं रे? बाय परचेस अकाउंट 70,000. 72,000. कितना? 72,000. ओके. हो. बर. पुढचं वाच रे जागृती तू. Sold goods to Ramlal rupees 40,000 at 10% rate discount. मग मला सांगा 10% म्हणजे 4,000 तो लिहायचा का मायनस करून टाकायचा? मायनस कर. हा. मग सांग मग पोस्टिंग कुठे कुठे लिहायची मला. एंट्री सांग पहिल्यांदा. जर्नल एंट्री. Ramlal account debit to sales account. शाबास. रामलाल अकाउंट डेबिट टू. सेल्स अकाउंट. पोस्टिंग सांग मग जागृती. रामलाल अकाउंटच्या डेबिट साईडला टू सेल्स डेबिट अकाउंट. साईडला. थांब साक्षी तिला सांगू दे. टू Sales सेल्स account अकाउंट. कितना? 36,000. दुसरा एपे कुठं सांग बरं आता. रामलाल मध्ये जर टू सेल्स लिहिलं तर सेल्स सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रामलाल अकाउंट 36,000. नक्की का? हो. फसवायचं काम नाही हा. नाही. किती रुपये? 36,000. हे समजलं का? हो. बरं. या प्रत्येक अकाउंटला डेबिट आणि क्रेडिट असं नाव आहे असं गृहीत धरा. मी काही टाकलेलं नाहीये इथे आता. हो, हॅलो. सर. प्रत्येक हो. अकाउंट मध्ये डेबिट आणि क्रेडिट असं नाव आहे असं गृहीत ऍज्युम धरा. करा. ठीक आहे. कन्सिडर करा. हा. नंतर पुढे यश वाच रे यश. Cash deposited in bank rupees 16,000. क्या मतलब है इसका? बँकेत कॅश डिपॉझिट केली. जर्नल एंट्री सांग. जर्नल एंट्री. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. शाबास. बँक अकाउंट डेबिट टू कॅश. पोस्टिंग सांग. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट आणि टू कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट. बँकच्या डेबिटला टू
cash account. किती रुपये भरले तरी आपण बँकेत? हॅलो, किती रुपये डिपॉझिट केले? 16,000 का? 16,000. हा, मग कॅश अकाउंटच्या बँकच्या डेबिटला टू कॅश किती रुपये लिहिले? 16,000. दुसरा एपी कुठं म्हटलं यश तू? कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट. किती रुपये? 16,000. 16,000. 16,000. कळलं का यश? नाही हो सर, कळलंय सर. वाचा 8 तारखेचं वाचा. कोण वाचतं थांब मी सांगतो. गौरी वाचते का? गौरी. सृष्टी वाच का? सृष्टी. सर मला स्क्रीन दिसत नाहीये. अरे बापरे, का ग? हा दिसले सर. वाच मग, चल वा वा. इशू अ चेक टू हरीश रुपीज 50,000. क्या बात है, 15,000. मतलब समझ में आया ना? हाँ सर. हरीश को चेक दिया. हा बोल पण एंट्री काय होईल सांग. हरीशला आपण चेक दिला, एंट्री काय होईल? यस सांग रे एंट्री. हरीश अकाउंट हा बरोबर, सृष्टी टू सांग. बैंक. बरोबर very good. हरीश अकाउंट डेबिटेड टू बैंक अकाउंट. क्या बात है, व्हेरी गुड. हरीश अकाउंट डेबिट टू बैंक बैंक अकाउंट. अकाउंट 15,000. ओके, व्हेरी गुड. हरीश अकाउंटच्या डेबिट साईडला टू बैंक अकाउंट. शबास. हरीश अकाउंटच्या डेबिट साईडला टू बैंक अकाउंट किती रुपये? 15,000. 15,000. किती तारखेला होतं रे ते? 8. 8 तारखेला. बरं, काय लिहिलं? टू बैंक अकाउंट किती? 15,000. ओके, व्हेरी गुड. दुसरा इफेक्ट? बैंक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय हरीश अकाउंट. क्या बात आहे, बढिया, एकदम बढिया. बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय हरीश अकाउंट बाय हरीश 15,000. अकाउंट. क्या बात आहे, बाय हरीश अकाउंट किती? 15,000. 15,000. ओके. पुढचा ट्रान्झॅक्शन कोण वाचतं? साक्षी वाच. चेक रिसिव्ड फ्रॉम मीना रुपीज 30,000. एंट्री? कॅश अकाउंट डेबिट टू मीनाज अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू मीना अकाउंट. कॅश का बरं ग? समज चेक रिसिव्ह झालाय ना, कॅश आली ना. आपण चेक रिसिव्ड सांगितल्यावरती आपण बँक लिहितो ना शक्यतो. बँक घेऊ का मग? हो. बँक अकाउंट डेबिट टू मीना अकाउंट. मीनाज अकाउंट. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू मीना 30,000 आणि मीना अकाउंटच्या क्रेडिट साईडला बँक अकाउंट बाय बँक अकाउंट 30,000. बँकेच्या डेबिट साईडला किती तारखेला? 9 तारखेला. 9 तारखेला. किती रुपये? 30,000. बर. बँक अकाउंटच्या डेबिटला 9 तारखेला टू मीना अकाउंट टू मीनाज अकाउंट मीना अकाउंट 30,000 ओके. दुसरा आणि इफेक्ट? मीना अकाउंटच्या क्रेडिट साईडला हा. बाय बँक अकाउंट 30,000. बाय बँक अकाउंट 30,000. किती? 30,000. बाय बँक अकाउंट लिहिलं का? हो. बर. पुढचं ट्रान्झॅक्शन काय आहे? कॅश सेल्स. हा नाही, बॉट गुड्स फॉर कॅश. सांग बरं. पोस्टिंग? परचेस. सगळे आधी एंट्री सांगू का पोस्टिंग सांगू? पहिल्यांदा एंट्री सांग ना. परचेसेस डेबिट टू कॅश अकाउंट हा 12,000. परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट
परचेसेस अकाउंटच्या डेबिट साईडला किती तारीख टू आहे? कॅश अकाउंट 11 ना? 11 तारीख आहे. काय लिहायचं 11ला? टू कॅश परचेसेस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट हम्म, 12,000 बरं. आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय परचेस अकाउंट 12,000. बाय परचेसेस. परचेस अकाउंट 12,000. बर. नंतर पुढचं ट्रान्झॅक्शन. कॅश सेल्स पुढचं ट्रान्झॅक्शन कोण वाचतं? जागृती वाच ग पुढचा. कॅश सेल्स ₹21,000. बर. कॅश सेल्स ₹21,000. सांग पोस्टिंग सांग. Cash account. पहिल्यांदा लेजर जर्नल एंट्री सांग. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट हा सांग मग किती Cash तारखेला किती account. रुपये? कुठे लिहायचं? 11. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू सेल्स अकाउंट किती रुपये? किती रुपये? 21,000. 21,000. दुसरा एपे कुठं? सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला टू बाय कॅश अकाउंट शाबास. 21,000. बाय कॅश अकाउंट किती रुपये? 21,000. 13 तारखेला होतं का रे? हम्म. नंतर पुढचं श्रद्धा वाच. सायली. यश. सई. सृष्टी. अरे कोई तो पढ़ो. Sold to Meena goods ₹25,000. हा पोस्टिंग येते का? उधार विकला का रोख विकला का? मी उधार सांग बरं काय Credit. एंट्री होईल मग? शाबास, व्हेरी गुड. Meena account debited to sales account. शाबास. मीना अकाउंट डेबिटेड टू सेल्स अकाउंट 25,000 15 तारखेला. मग पोस्टिंग कुठे करायची? मीना अकाउंटच्या Meena accountच्या डेबिट साईडला काय लिहायचं मला? टू सेल्स अकाउंट 15,000 रुपये. 15 नाही 25 आहे ना? 25,000 रुपये. दुसरा एपे कुठे जाईन याचा? सेल्स अकाउंट मध्ये क्रेडिट साईडला शाबास. सेल्स अकाउंट मध्ये क्रेडिट साईडला. बाय मीना अकाउंट. क्या बात आहे. बाय मीना अकाउंट. सर किती रुपये? 25,000. ओके, व्हेरी गुड. चलो 2-3 राहिले पटकन. मला तुम्हाला ट्रायल बॅलन्स बनवून दाखवायचा आहे याचा. हा कॅश पेड टू एबीसी कंपनी. एबीसी कंपनीला आपण 20,000 रुपये दिले. जागृती सांग एंट्री पटकन. कॅश अकाउंट डेबिट टू एबीसी अरे कंपनी. रे 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 गलती कर दी. एबीसी कंपनी डेबिट टू कॅश अकाउंट. हा एबीसी कंपनी डेबिट टू. एबीसी कंपनी टू कॅश अकाउंट. मग सांग एबीसी कंपनीच्या कुठे लिहायचं? डेबिट एबीसी कंपनीच्या डेबिट साईडला टू कॅश डेबिट अकाउंट. साईडला. कॅश किती तारखेला? 20 तारखेला. काय रे? टू कॅश अकाउंट टू कॅश किती अकाउंट रुपये दिले? 20,000. दुसरा एपे कुठे जाईन रे? कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय एबीसी कंपनी. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय एबीसी कंपनी. एबीसी कंपनी बाय एबीसी कंपनी अकाउंट. किती? 20,000. ओके, शाबास. पुढे ऍडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस बिझनेस. 50,000 रुपये बिझनेस मध्ये आणले परत. सांगा एंट्री कोण करतं? कॅश अकाउंट डेबिट शाबास शीतल, व्हेरी गुड. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. सौरभ Capital. सांग. 50,000. मग सांगा कुठे लिहायचं? कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला कॅश अकाउंटच्या डेबिट टू कॅपिटल साईडला अकाउंट. 25 तारखेला. काय लिहायचंय मला? टू कॅपिटल कॅपिटल अकाउंट. टू कॅपिटल अकाउंट. किती 50,000. रुपये? 50. दुसरा एपे कुठे जाईन रे? कॅपिटल 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 अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय येईन? बाय कॅश अकाउंट. बाय कॅश अकाउंट.
50,000. बाय कॅश अकाउंट किती रुपये? 50. 50,000. आणि शेवटचा ट्रान्झॅक्शन आता सांगा, शेवटचा 2 एंट्रीज आहेत ना याच्या. हो. पहिली सांग, चल साक्षी तू. सॅलरी अकाउंट डेबिट. सर कंबाईन एंट्री ना, कंबाईन सांगू ना? कंबाईन सांग ना, तर सेपरेट सांग. आपल्याला पोस्टिंग करायची आहे. सेपरेट सांग फक्त एवढं. कंबाईन सेपरेट सांगू का? हा. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अँड रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ए, दुसरं चुकलं ना. कॅश डेबिट टू कॅश अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट. मॅडम Rent कंबाईन account. एंट्री कसं काय बोलली का तू? ही कंबाईन एंट्री होऊ शकते का? नाही नाही सर, मॅम. नाही रिसिव्ड बघितलंच नाही. तुला मी फक्त म्हटलं हायलाइट केलं तेवढंच सांग. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. हा, मग सॅलरीच्या डेबिटला काय लिहायचं मला? कॅश अकाउंट टू कॅश अकाउंट. किती रुपये? किती रुपये होते? 4,000. शाबास. टू कॅश अकाउंट किती? 4,000. आणि कॅशच्या क्रेडिटला काय? सॅलरी बाय सॅलरी अकाउंट. 4,000. कॅशच्या क्रेडिटला बाय सॅलरी अकाउंट. बाय सॅलरी 4,000. किती रुपये? 4,000. बाय सॅलरी अकाउंट 4,000. ओके. अजून एक इफेक्ट कोण सांगतं? रेंट रिसिव्ड आहे ना? कॅश अकाउंट डेबिट टू सौरभ सांग रे, सौरभ. कॅश अकाउंट मध्ये डेबिट साईडला. बर, कॅशच्या डेबिटला टू रेंट, बरोबर ना? हो. कॅशच्या डेबिटला टू रेंट अकाउंट रेंट अकाउंट किती? 7,000. 7,000 रुपये. हा, दुसरा इफेक्ट रेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट. रेंटच्या क्रेडिटला बाय कॅश By- अकाउंट. कॅश अकाउंट किती रुपये? 7,000. 7,000. बर, अशा पद्धतीने सर्व आता एंट्रीज झालेल्या आहेत, बरोबर ना? हो. हो. बर, आता पुढे. आता सगळ्या एंट्रीची पोस्टिंग केली मी. आता मला सांगा, तुम्हाला स्क्रीनवरती फक्त एकच अकाउंट दिसतंय, रामलाल अकाउंट हो. दिसतंय का? दिसतंय. हो. सांगा बरं, रामलालची कोणत्या साईडची बेरीज जास्त दिसते रे तुम्हाला? डेबिट. 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 डेबिटची. किती रुपये दिसते रे बेरीज? 1,00,000. किती बेरीज झाली? 1,11,000. म्हणजे आपण रामलालला फक्त माल विकला. पहिले 75,000 रुपये होते, अजून 36,000चा माल विकला. त्याच्याकडून आपल्याला पैसे मिळाले का महिनाभरात? हॅलो. नाही मिळाले. मग रामलाल कडून मला आज किती पैसे घेणं बाकी आहे? 1,11,000. 1,00,000. त्याला मी काय म्हणणार? बाय बॅलन्स कॅरी. किती रुपये? 1,11,000. 1,00,000. आणि हाच बॅलन्स मला काय लिहायचं मला मग? टू. बॅलन्स ब्रॉड. म्हणजे रामलाल माझा डेटर आहे का क्रेडिटर आहे रे? रामलाल माझा डेटर आहे का क्रेडिटर आहे? डेटर. डेटर आहे. रामलालचा कोणता बॅलन्स आला? डेबिट बॅलन्स. डेबिट. सिमिलरली परचेस अकाउंटचं सांगा बरं कसं करायचं आता? कोणत्या बाजूची बेरीज जास्त येणार? डेबिट. डेबिट बॅलन्स. हा, किती बेरीज येणार? 6 आणि 4 10. पहिल्यांदा 3 0 लिहिले. बर, नंतर 6 आणि 4 10. परत 1 0. चाला 1. परत 2,10,000. आणि 1 11. चाला 1. 2,10,000. 2,10,000. तेच 2,10,000 इथे मी लिहिले मी, हो. बरोबर? सांगा मग इथे बाय बॅलन्स कॅरेट डाऊन किती लिहू आता? 2,10,000. शेवटच्या दिवशी बाय
बॅलन्स किती? 2,10,000. तोच बॅलन्स मला पुढच्या महिन्यात 1 तारखेला काय नावाने लिहायचा? To balance. शाबास. 2,10,000. 2,10,000. हे समजलं का पहिल्यांदा? हो Oh. पुढचं अकाउंट कोणतं आहे रे आता? कॅश अकाउंट. Cash account. आता अगोदरचे 2 अकाउंट क्लोज केले, एकाच बाजूला होतं पा, परंतु आता एकाच बाजूला आहे का दोन्ही बाजूला अमाऊंट दिसते तुम्हाला? दोन्ही बाजूला. मग सांगा बरं, पहिल्यांदा मला बेरीज करायची, कोणत्या बाजूची बेरीज करू मी आता? डेबिटची. का बरं डेबिटची? डेबिटला डेबिटची जास्त असते. कम्पॅरेटिव्हली जास्त आहे. किती रे? हो 0 0 0 7 आणि 3 10. सांगा पहिल्यांदा. 3 0 झाले का? 1,10,000. 7 आणि 3 10. 5 झाले 1. 5 आणि 5 10. 11 येईल ना? किती झाले? 1,00,000. 1,10,000. 1,10,000 मधून किती गेले रे? 16. 16 आणि 12 28. 28 आणि 20 48. 48 आणि 4 52. 52 गेले म्हणजे 48 10 58,000 शिल्लक राहिले पा. 58,000. नक्की ना? हो किती शिल्लक आहे? 58,000. काय नाव द्यायचं त्याला 58,000ला? By balance. By balance. कॅरेट डाऊन. बाय बॅलन्स. Carried down. शाबास. तोच बॅलन्स मला पुढच्या महिन्यात 1 तारखेला काय नावाने लिहायचा? म्हणजे माझ्याकडे कॅश मध्ये किती पैसे शिल्लक आहेत आता? 58,000. 58,000 रुपये. आलं लक्षात? पुढचं अकाउंट कोणतं रे? मीनाचं काम. मीना अकाउंट. मीना अकाउंट विनाकारण फार मोठं झाले, मी पहिल्यांदा त्याला बारीक करतो. बरं सांगा, मीनाची कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे दिसते तुम्हाला? डेबिट साईडचे. डेबिटची आहे का? किती आहे रे? 75,000. 75,000. म्हणजे मीनाकडून मला पहिल्यांदा 50,000 रुपये घेणं बाकी होतं. मी पुन्हा तिला किती रुपयाचा माल विकला? 25,000. टोटल झाले 75. 75 रुपये कितीने मला दिले ना रे पैसे? मग आता तिच्याकडून मला किती रुपये घेणं बाकी आहे? 45,000. काय लिहायचं मला सांगा? By By balance. कॅरेट डाऊन. तोच बॅलन्स किती तारखेला? 1 तारखेला. किती रुपये? 45,000. समजलं का? ए मीना सुद्धा आपली डेटर आहे का क्रेडिटर आहे? डेटर. आता बँक अकाउंट. बँक अकाउंट पण फार मोठं झालंय, मी थोडंसं छोटं करतो बँक अकाउंट. सांगा बँकेची कोणत्या बाजूची बेरीज जास्त दिसते रे तुम्हाला? Debit. सांगा बरं किती बेरीज आहे? 56,000. हा 56,000. 56,000. 56 मधून गेले किती? 15,000. मग बँकेत पैसे शिल्लक आहे का बँकेत कर्ज झालं? 41,000. किती शिल्लक आहे? 41,000. काय लिहायचं मला? By balance. तोच बॅलन्स पुढच्या महिन्यात 1 तारखेला काय नावाने येईल? बाय बॅलन्स. 41. बाय कस काय येईल ग सृष्टी? 2. मी नाही म्हटलं सर. बर बर ओके ओके. नंतर पुढचं अकाउंट कोणतं आहे सृष्टी सांग बरं? एबीसी कंपनी. आता कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे का? क्रेडिट. शाबास. मग मी पहिल्यांदा क्रेडिटला लिहिणार. किती रुपये? 80,000. 80,000. म्हणजे मला एबीसी कंपनीचे 80,000 रुपये द्यायचे होते, पण मी महिनाभरात किती दिले फक्त? 20,000. मग सांगा किती द्यायचे राहिले अजून? 60,000. 60,000 ला काय नाव देणार मी? By टू balance. बॅलन्स. आता बाय कसं काय रे? ब्रॉड डाऊन.
आणि तोच बॅलन्स आता मला हा 60,000 मला कुठे लिहायचं सांगा. क्रेडिट साइड शाबास. क्रेडिट साईडला काय नावाने? बाय बॅलन्स बाय बैलेंस ब्रॉट डाउन. Brought down. अरे वरती कॅरेट डाऊन पाहिजे होतं ना. हो कॅरेट डाऊन पाहिजे. वरती कॅरेट डाऊन पाहिजे होतं इकडे आहे ना. हो आणि इकडे ब्रॉड डाऊन किती आले? 7,000. 7,000. ओके ओके 60,000 रुपये. कळलं का एवढं? हो सांगा कॅपिटलची कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे? Credit. किती आहे? 1,61,000. शाबास. 160. 1,61,000 रुपये. 1,61,000 मधून किती गेले? काहीच नाही. काहीच नाही गेले. काहीच नाही. मग माझा आज कॅपिटल किती आहे 31 तारखेला? बाय 1,61,000. टू बॅलन्स Two balance टू carry. बॅलन्स का बाय बॅलन्स? Two balance. ब्रॉट डाऊन ना. आणि मग नाही ना. हे बघ लक्षात ठेव मी सांगतो 1 मिनिट. ब्रॉट डाउन. इथे 1 तारीख येईल ना. हम्म. हे बघ लक्षात ठेव 31 तारीख असते तेव्हा क्लोजिंग असतं म्हणून सी आणि 1 तारखेला बिगिनिंग असतं म्हणून बी. लक्षात ठेव. राहील का लक्षात? हो सर. हो sir. सेल्स अकाउंट सांग कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे? क्रेडिट साइड. डेबिटची. Credit side. किती आहे रे? 85, 36, 121, 142, 142, 162, 167. बरोबर आहे का? 1,67,000. करून घ्या बेरीज एकदा. बरोबर आहे का? अरे बेरीज बरोबर आहे का? हो. हो sir. सांग बरं इथं काय नाव देऊ? जागृती सांग चल पटकन आता. टू बॅलन्स हम्म. Carried down. शाबास. किती? 1,60,000. आणि तोच बॅलन्स कुठे जाईल माझा आता? 1 तारखेला बाय बॅलन्स बाय बैलेंस ब्रॉट डाउन. brought down. किती? 1,67,000. ओके. पुढचा अकाउंट कोणतं आहे? हरीश अकाउंट. सांगा पटकन कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे? क्रेडिट. क्रेडिट साइड. सांग पटकन किती बेरीज येईल? 98,000. 98. 89,000. 89,000. इंग्लिश तर ते medium. उलटं तू इंग्लिश मधून सांग ना बेटा. 89,000. हाँ 89 में से कितना गया? 15,000. 15 गया तो कितना रह गया? 74,000. काय नाव द्यायचं त्याला? साक्षी. Two balance carried down. शाबास. तोच बॅलन्स किती तारखेला? 1 तारखेला बाय बैलेंस ब्रॉट डाउन. 74,000. 74,000. 74. नक्की 74 का 47? 74. हा सांगा पटकन. चला 2च अकाउंट राहिले. सॅलरीची कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे? डेबिट साइड. Debit side. 4,000. 4,000. लिहिले 4,000 मी दोन्हीकडे पण. 4,000. हा. सांगा मग काय लिहू आता इथे? बाय By balance carried down. नक्की बाय का? हो. By balance carried down. किती 4,000. 4,000. 4,000. तोच बॅलन्स पुढच्या महिन्यात 1 तारखेला. तो balance brought down. ब्रॉट डाउन. 4,000. सांगा कोणती बाजू जास्त? Credit side. किती रुपये? 7,000. 7,000. 7,000. सांगा बॅलन्स कोणत्या साईडला काय लिहायचं? टू It is बॅलन्स started to 31 balance carried down. तारखेला to balance carried down 7,000. 7,000. शाबास. 7,000. आणि क्रेडिट साईडला 1 तारखेला 1 तारखेला शाबास. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. किती? 7,000. 7,000. 7,000. अशा पद्धतीने आपले सगळे लेजर झालेले आहेत. बरोबर ना? हो, आता मी काय झाले. करतो माहितीये का? आता तुम्हाला एक गंमत दाखवतो. जादू. आता मी काय बनवणार आहे माहितीये का? हॅलो. ट्रायल बॅलन्स. हा आता मी बनवणार आहे ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स. ओके. आता ट्रायल बॅलन्स बनवायचा
म्हणजे आपल्याला या JF च्या कॉलमची काही गरज नाही आहे. नाहीये. ठीक आहे. आणखी कोणत्या कॉलमची गरज नाही रे? डेट. डेट कॉलमची काही गरज आहे का? डेट कॉलमची नाही. ओके. मग आता मला जो ट्रायल बॅलन्स बनवायचा आहे याच्यामध्ये मी फक्त काय काय लिहिणार आता? टू पर्टिक्युलर बॅलन्स बॅलन्स आणि बाय बॅलन्स. एक कॉलम करायचा हा पर्टिक्युलरचा एकच कॉलम करून येतो. नाही नको. हा सर. नाही, डेबिट आणि क्रेडिट दोन्ही बॅलन्स आलेले ना. नाही, दोन्ही प्रकारचे लिहिता येतात आपल्याला. डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट साईडला काय Credit लिहिलं? क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्सेस. बरोबर ना? आता तुम्ही म्हणता सर हे टॅली होऊ शकत नाही, आपण तर सगळं मनाने लिहिलं. बरोबर ना? होऊ शकतं का रे? टॅली होऊ शकतं? होऊ शकतं. बरं. ट्रायल बॅलन्स कसा असतो हा दाखवायचा आहे मला फक्त, बाकी काही नाही. ठीक आहे. बघा बरं, आपण ट्रायल बॅलन्स बनवूया आता एक. सांगा पटकन. पहिल्यापासून मला सांगायच्या. पहिला अकाउंट कोणतं आहे? रामलाल. रामलाल. शीतल, रामलालचा डेबिट बॅलन्स आहे का क्रेडिट बॅलन्स आहे का? डेबिट बॅलन्स. किती रुपये? 1,11,000. हा. आणि म्हणजे आपण ही टोटल नाही लिहित, हा बॅलन्स लिहितो ना, हा घ्यायचा असतो हा रामलालचा. आणि परचेसचा डेबिट बॅलन्स 2,00,000. दोन्ही पण डेबिटला घे ना. हो. रामलाल अकाउंट किती आणि परचेसेस अकाउंट किती आलं मला सांग. रामलाल. रामलालच अकाउंट किती आलं ग? 1,00,000. 1,10,000. 1,11,000 का 10? 11 11 आहे सर. परचेसेस किती आलं होतं? 2,10,000. 10,000. नक्की? हो. नक्की ना? हो ना. थोडा कलर वेगळा घेतो, ते फारच फिक्क दिसतंय. दिसतंय का आता? हो. ब्लॅकच राहून देऊ. हां, ओके. नंतर कोणतं अकाउंट आहे सांगा? परचेस आणि रामलाल झालं. आता तिसरं कॅश. कॅश अकाउंट. कॅशचा किती बॅलन्स लिहायचा रे सौरभ? 58,000. शबास. 58,000 डेबिटला. आणि मीनाचा 45,000. 45,000. कॅशचा 58 आणि मीनाचे 45,000. 45,000. 58,000 आणि 45,000. 58 कोणाचे होते रे? कॅश अकाउंट. आणि मीनाचे किती होते? 45,000. ओके. इथपर्यंत आलं का लक्षात? हो. बरं. मीना झाल्यानंतर पुढचं अकाउंट कोणतं आहे? बँक. बँक अकाउंट. बँकचा कोणता बॅलन्स सांग? किती रुपये? क्रेडिट बॅलन्स 41,000 रुपये. कसं काय क्रेडिट ग? डेबिट बॅलन्स डेबिट बॅलन्स डेबिट 41,000. बॅलन्स 41. बँक डेबिट 41 आणि एबीसी क्रेडिट बॅलन्स क्रेडिट 41 आणि 60. 41 आणि 60. बरोबर ना? 60. 41,000 रुपये कसला आहे? डेबिटचा. बँक. बँक अकाउंट. बँकचा. आणि मीना कोणतं होतं? एबीसी कंपनी ना? एबीसी कंपनी. हो. किती रुपये? क्रेडिट. 60,000. 61,000. 61 नाही 60,000 होते ना? हो. एबीसी झालं. एबीसी झाल्यावर कोण रे आता? कॅपिटल. कॅपिटल. कॅपिटल Credit किती बॅलन्स आहे? 1,61,000. 1,61,000. 1,61,000. नक्की का? हो. कॅपिटल 1,61 आणि सेल्स किती? 1,67,000. कॅपिटल 1,61 आणि सेल्स 1,67,000. बरं. मी तर लिहून ठेवलं कॅपिटल अकाउंट. आणि नंतर कोणतं होतं? सेल्स अकाउंट. ओके. इथपर्यंत कळालं का?
हो. नंतर काय रे सेल्स नंतर? हरीश. हरीश. कोणता बॅलन्स? क्रेडिट बॅलन्स किती क्रेडिट रुपये? बॅलन्स 74,000. 74,000. बरं, मी पहिल्यांदा हरीश लिहितो 74,000. हरीश कोणत्या बाजूला लिहू रे हरीश? क्रेडिट Credit. हरीश अकाउंट किती? 74,000. 74,000. बरं, एक मिनिट हा, मला इथं जागा वाढवावं लागेल थोडीशी. सॅलरी इन्कम बरं, इन्सर्ट. हरीश नंतर काय होतं रे? सॅलरी सॅलरीचा कोणता बॅलन्स आहे? डेबिट डेबिट. किती रुपये सॅलरीचा? 4. 4,000. हा सॅलरीचा 4,000. 4,000 ना. आणि नंतर काय आहे? रेंट क्रेडिट बॅलन्स रेंटचा क्रेडिट किती? 7,000. 7,000. आणि आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का? काय करायचं रे आता? आपल्याला दोन्ही बाजूची टोटल करायची. करा बरं टोटल. चला पहिल्यांदा शेवटी 3 शून्य आहे का सगळीकडं? हो. 3 शून्य लिहून टाकले मी. ओके. नंतर चला एक एक आकडा पहा. इथला एक आहे का? 1 आणि 8 9 आणि 5 9 आणि 5 14 14 आणि 1 15 15. 15 आणि 4 19. 19 चा 9 आला. आजचा आला 1. मग 1 आणि 1 2. 2 आणि 1 3 आणि 5 3. 8. 8 आणि 4 12 12. 12 आणि 4 16. 16 चा 6 आजचा आला 1. 1 आणि 1 2. 2 आणि 2 आणि 2 4. 2 आणि 2 5. 4. हा. चला पुढचं सांगा. इकडचे क्रेडिट साईडला सांगा. शेवटी 3 झिरो आहे का? हो. चला पटकन. 1 आणि 7 8 8 आणि 4 12 12 आणि 7 19. आजचा आला. हाताला 1 बर. 1 आणि 6 7 7 आणि 6 13 13 आणि 6 20. 13 आणि 6 20 ना. 13 आणि 6 19. शाबास धनराज, व्हेरी गुड. 13 आणि 6 13 आणि 6 किती साक्षी? 19 ना सर. हा. तू एकोणा काय मनाला बोलली काय? आम्हाला फक्त 20 ऐकू आलं. 19 आणि 7 26. 26. 26 6 बरोबर का? हो. अच्छा आला 2 1 हातचा. 1 का 2 2 सर 2 आणि 1 3 3 आणि 1 3 आणि 4. 4. अरे सर ये तो दोनों बाजू सेम टू सेम आ गए. कस काय रे? बरोबर आहे. अरे ये समझे का? परफेक्ट आहे. हो जागृती. शीतल समझ लगे? शीतल हो सर. पीडीएफ चाहिए आपको? हाँ सर, याची PDF द्या ना. ओके ओके. लगेच येईन पीडीएफ. चला तुम्हाला समजलं असेल तर यासारखे आणखीनही व्हिडिओ या चॅनलवर अवेलेबल आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत, त्या पहा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सर. थँक्यू सर. हां. थँक्यू सर.